आरोपी क्रमांक 1 हा सदर कंपनीचा प्लॅन्ट हेड आहे, म्हणजे प्रकल्प प्रमुख आहे. आणि दुसरा जे आरोपी आहे तो कंपनीचा सेफ्टी ऑफिसर आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवडमधील मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी आता कारवाईला वेग आलेला आहे. कंत्राटदार कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय, एकाला अटकही करण्यात आली आहे. पुढची या तपासाची दिशा नेमकी कशी असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आता आपल्यासोबत DCP मारुती जगताप सर आहेत. सर, कुणाकुणावरती हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि तपास कसा सुरू आहे? दिनांक 8 जुलै 2026 रोजी मुसी कचरा डेपोमध्ये जी दुर्घटना घडली होती त्याच्यामध्ये एकूण 9 कामगारांचा दुर्दैवांत झालेला आहे. त्याच्यामध्ये काल MIDC भोसरी पोलीस येथे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये एकूण 2 आरोपी आहेत. आरोपी क्रमांक 1 हा सदर कंपनीचा प्लॅन्ट हेड आहे, म्हणजे प्रकल्प प्रमुख आहे. आणि दुसरा जे आरोपी आहे तो कंपनीचा सेफ्टी ऑफिसर आहे. सर, त्यातला प्लांट हेड जो आहे गुप्ता, त्याला आपण अटक केलेली आहे. तर दुसरा जो व्यक्ती आहे, जो सिक्युरिटीचा हेड आहे, त्याचा शोध कसा सुरू आहे? आरोपी क्रमांक 1 अटकेमध्ये आहे, तसेच आरोपी क्रमांक 2 जो आहे त्यालाही आपण लवकरच ताब्यात घेऊ. सर, यामध्ये नेमक्या काय काय त्रुटी आढळलेल्या आहेत जे महानगरपालिकेने आपल्याकडे येऊन निदर्शनास आणून दिलेल्या आहेत? कारण असं म्हटलं जातं की ती इमारत जी आहे त्याचा तळमजला जो आहे तो त्यालाच फक्त कंप्लिशन सर्टिफिकेट होता आणि पहिला आणि दुसरा मजला हा अनधिकृतच होता. सुरक्षेच्या दृष्टीनं पण बरेच प्रश्न उपस्थित झालेले. तर काय काय बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत? एकंदरीत कामगाराच्या आणि तिथं ज्यांचं ड्युटी होती त्या सर्वांच्या सुरक्षितेसाठी जी उपाययोजना करणं आवश्यक होतं, ज्या सेफ्टी मेजर्स घेणं आवश्यक होतं त्या घेतलेल्या नसल्याचं महापालिकेच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी फिर्याद दिलेली आहे. खरं तर महापालिकेचं पर्यावरण विभाग आहे, त्या पर्यावरण विभागाची ही सगळी जबाबदारी होती. जे वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प होता किंवा ज्या कंपनीला हे कंत्राट देण्यात आलेलं होतं त्या अँथोनी लॉरा रिन्युएबल एनर्जीकडून काम करून घेण्याचं, तर त्या पर्यावरण विभागाचे हेड संजय कुलकर्णी असतील किंवा कार्यकारी अभियंता योगेश अल्लाट यांना सुद्धा कारणे दाखवा नोटीस दिली आणि त्यांचा दोष त्यामध्ये दिसतोय. तर त्यांच्यावरती सुद्धा हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. हा तपासाचा भाग आहे. तपासामध्ये ज्या ज्याप्रमाणे बाबी आपल्या निदर्शनास येतील त्याप्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई होईल. तर आत्तापर्यंत कंपनीचे जे प्लांट हेड आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. दुसऱ्याचा या ठिकाणी शोध सुरू आहे. तर तिसरीकडं याच महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश अल्लाट यांच्यावरती सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो का याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजीमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.